पुण्यातील एकता नगर या भागातून आढावा घेतलाय। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी पाहुयात। पुण्यातील मुसळधार पावसाचा फटका सर्वात जास्त ज्या सिंहगड रस्त्यावरती ज्या सोसायटीला बसला त्या सोसायटीमध्ये आहे, जी द्वारका सोसायटी आहे। आणि ही द्वारका सोसायटीचे जे पार्किंग आहे त्या पार्किंग मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला संपूर्ण गाळ पाहायला मिळतोय। अशा प्रकारची संपूर्ण माती जी आहे ती सगळी आता जमा झालेली आहे। काही भागात आणखी पाणी सुद्धा आहे। नागरिक आता खाली यायला थोड्या वेळाने सुरुवात होईल। त्यापूर्वी हे जे गाळ आहे ती साफसफाई जी आहे ती महापालिका कर्मचारी करणार असल्याची माहिती क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्याने दिलेली आहे। आपण जर पाहिलं तरी पाण्यात वाहून आलेले जे किडे आहेत, किडे सगळे याचं साम्राज्य जे आहे ते सध्या इथं आपल्याला पाहायला मिळते। आणि मोठ्या प्रमाणात जो गाळ आहे तो असा सर्वत्र गाळ जो आहे तो गाळ सर्व सोसायटीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता नागरिकांनी पाण्यातून विसर्गातून जरी सुटका मिळाली असली तरी हे गाळ काढण्याचं काम करावं लागणार आहे। संपूर्ण कचरा जो आहे तो वाहून या सोसायटीमध्ये आता थांबलेला आहे। पाण्याचा निचरा न झाल्याने या खालचा जो कचरा आहे तो सगळा आपल्याला आता पाहायला मिळतोय। माती पाहायला मिळते, अनेक कीटक आहेत जे या पाण्यात वाहून आलेले आहेत। त्यामुळे आरोग्याचाही प्रश्न आहे आणि या सगळ्यावर आता मदतकार्य करण्याचं काम सुरू करावं लागेल, प्रशासनाला काम करावं लागेल। आणि यातून सगळ्यातून लवकरात लवकर हे जनजीवन विस्कळीत करायचं काम प्रशासनाने सुरू केलं। मात्र यानंतर येणारे आरोग्याचे प्रश्न असतील, हे आलेली माती असेल, गाळ असेल, हे सगळं काढण्याचं जे काम आहे ते करण्यासाठी आज दिवस तरी लागणार अशी सगळी शक्यता या भागात आपल्याला पाहायला मिळते। आणि तसं काम महापालिकेकडून करण्यात येणार आहे। महापालिकेने सांगितले की ह्या सोसायट्यामधला गाळ सुद्धा आमचे कर्मचारी काढण्यास मदत करणार आहेत आणि ते काम आता महापालिकेने सकाळी 6 वाजल्यापासून सुरू केलेलं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।